श्री शंकर प्रसन्न संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ अध्याय चौथा श्री गणेशाय नमः। हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीश एकतत्व आहा खास। तोय वारी म्हटल्यास काय जलिम भेद होतो, तैसी तुमची आहे स्थिती, तंतोतंत जगतपती। जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत। अनन्य भावे बाहता, तू पावसी आपल्या भक्ता। माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयीं कधी। मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू। तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा। बंकटलालाचे घरांत असता स्वामी समर्थ। प्रकार एक अघटित, आला ऐसा घडोनी। वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेची या दिवशी। पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करोनिया। अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकांस विशेष वाटे प्रत्येकांस। मोठा सण मानिती हा। त्या दिवशीन काय झाले ते पाहिजे श्रवण केले। महाराज पोरांत बैसले, कौतुके लीला करावया। बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून। तंबाखूची मजकारण विस्तव वरी ठेवोनिया। सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो। भरा चिलीम मुलांनो, ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली। चिलीम भरू लागली, तंबाखू आंत घालून या। विस्तवाचा तपास केला तो न सदनीन मिळाला। कांकी चूल पेटण्याला, अवकाश होता विबुद्ध हो। पोरे चित्तीम विचार करती, आपापसांत निश्चिती, कशी करावी यासी युक्ती। विस्तव पाहिजे चिलीमीला, मुले पाहून चिंतातूर, बंकट करी मधुरोत्तर। अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी आपुल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे। दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या। आधी पेटते बागे सरी, त्याच्या पुढं दुकानदारी। ही सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला। पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले, विस्तव मागू लागले। समर्थांच्या चिलमीस जानकीराम रागावला। लेंकरांशी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी। पोरे म्हणाली त्यावर, जोडोनी आपले दोन्ही कर, नको करू हा अविचार। विस्तव पाहिजे समर्थाला। महाराज श्री गजानन, देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे। साधूप्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता। उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको। आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून। ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला। विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी। चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज। ते सोनारे न ऐकिले, अद्वा तद्वा भाषण केले। ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे। सोनार म्हणे बालकांसी, गजानन कशाचा पुण्यराशी, त्या चिलमी बहाद्दरासी। साधू म्हणून सांगू नका, गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो। वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे। जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला। मी साधू मानण्याला नाही मुळी तयार। बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला। मी तयाचे चिलमीसी, तो आहे ना साक्षात्कारी। मग विस्तव कशाला पाहिजे तरी। आपुल्या कर्तृत्वे का न करी, विस्तवाते निर्माण। साधूनाथ जलंदर, पीत होते चिलीम फार। परी विस्तवासाठी घर घर, ना हिंडले कदा ते। जा जा उभे न राहा येत, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत। नाही मला किंमत, त्या तुमच्या पिशाची। पोरे विन्मुख परत आली, महाराजांसी निवेदिली, हकीकत जी का झाली। सोनाराचे दुकानात ती ऐकता हास्यवदन, करीते झाले दयाघन। नाही आपणां प्रयोजन, मुळींच त्याच्या विस्तवाचे।
ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती म्हले. बंकटलालासी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया. विस्तव देतो करुनिया, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुनी, कदान प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी, ती मनांस आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर. नुसती काडी धरणेवर, तिला मुळींच घासू नको. बंकटलाले तैसे केले. नुसत्या एका काडीस धरिले, चिलमीची या वरती भले. समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार? ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर. काडी नुसती धरतावरी, काडीप्रती विस्तवाचा अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा. महाराजांच्या लोकोत्तर काडी तैसीच राहिली. चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली. जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व. उगीच नव्हते थोतांडमत. आता सोनाराचे घरांत काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवीम वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो, भोजना बैसली पंगत. चिंचवणे वाढले द्रोणांत. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्नाते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मी न साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला मी न खचित जाणिली. गजानन जान्हवी नीर मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण मी बाभूळ मानिली. गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संतसेवा होवो ना तू दिलीस, मसी असो हा धिक्कार. मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर. द्वय पायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी. बुद्धी कशी चळती झाली, सुयोगाची दवडिली. वेळ आलेली म्या करे, काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू. पदीन त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतूची मागावया. ऐसा विचार करुनी सवे घेऊनी चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आंत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेणे झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलिमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलिमिस्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकड. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून हे नास्ते झाले. तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका. शेठजी तुम्ही घेऊ नका, नवी चिंच होती देखा. मग चिंचोके किडके कसे? जी मी चिंच फोडिली, तिचीण टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली. मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीची विनंती आहे शेठजी तुम्हाप्रती. मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागेन अनन्य भावे करून. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्थान, आणि म्हणाला दयाघना, तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ, नांदसी या शेगावांत. ज्याची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण, जाडी कृपाकृशाने करून.
समर्था, आजपासून मी ना टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली. आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर. खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर. किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळोनी गेला होता ते धवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले. समर्थाचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवणाते. चंदू मुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा. निस्सीम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासांत सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात. दृष्टी ठेवून पायांवरी कोणी आंबे कापिती. कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालिती. वारा समर्थान कारणे कोणी वाटीती खडी साखर. कोणी गळ्यात घालिती हार. कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कान्हुले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले, कर जोडून आता कान्होले कोठून. इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे. पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कान्होले मज खावया. जा वेळ करू नको. उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको. खोटे वेड्या यत्किंचित त्या मुकीन चंदू प्रती. लोक अवघे बोलती जाये पाहून शीघ्रगती. खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला. कांतेस पुसू लागला. 2 कान्होले उतरंडीला आहेत काय रंभोरू. तै बोले अंगना. होऊन गेला 1 महिना. आता कान्होले आपल्या सदना. मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले. कान्होले मी पतिराया केले. ते न आता राहिले. संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते. समर्थांस्तव तळून देते. ही पहा मी ठेविते. कढईनाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर. सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार कान्होल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी. ताजे नकोत सुंदरी जे तू उतरंडी माझारी. 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेंच कथिले. तेंच मी तुझ निवेदिले. आठवण करून चांगले. पहा काही येधवा ऐसे ऐकता पतिवचन. कांता गेली घोटाळून करू लागली शोधन. कान्होल्याचे चित्तांतरी कान्होल्याचा शोध करिता. आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबा नाथा. सत्यगिरा समर्थांची. 2 कान्होले होते उरले. ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले. सगळ्या महिन्यात मजलागी. त्यास महिना होऊन गेला. असेल बुरसा वरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तात्कार उठली. उतरंड सर्व धांडोळली. कान्होले ते ठेवलेली. कळशी होती खापराची. आत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या 2. कान्होले जे सुकोन गेले होते थोडके. बुरसा मुडींच नाही आला. श्रोते त्या कान्होल्याला बट्टा संत वाणीला. नाही लागला कधीन जगी. कान्होल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन. धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्होले घेऊन आला. समर्थासी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला. त्याच्या कृती ते पाहून लोक म्हणती गजानन. खचित असती त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान. यांसी अवघे कळतसे चंदूच्या त्या कान्होल्यासी. सेविते झाले पुण्य राशी राम शबरीच्या बोरांशी. जेवीन झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी. चिंचोली गाव परियेसी. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवे जी का खरी. लिहिली अक्षरे तेंच होय
माधवासी न कोणी उरले. कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त जाहले. मन तयाचे संसारी जी का होती चीज वस्त, ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत, होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला, एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण, दीनदयाला तुझ वांचून. माझे हे अरण्य रुदन, तुझविण देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी, शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वार घंटी, हट्ट धरून बैसला, आरंभिले उपोषण. अन्न पाण्याते त्यागून, वदनीन वदे नारायण. खंड न पडे तयाला, ऐशापरी एक गेला. दिवसपरी नाही उठला, तई महाराज वदले तयाला. हे करणे उचित नसे, हेच हरीचे नामस्मरण. कान केले मागे जान, प्राण देहाते सोडून. जाता वैद्य बोलाविसी, तरुणपणीन ब्रह्मचारी. म्हातारपणीन करीसी नारी, अरे वेळ गेल्यावरी. नाही उपयोग साधनाचा, जे करणे ते वेळेवर. करावे की साचार घर एकदा पेटल्यावर. कूप खणणे निरर्थक, ज्या कन्यापुत्रासाठी. तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी. ताकोनिया तुझ लागी, अशाश्वताचे पोषण. केले शाश्वता विसरून. त्या कर्माची तुझ लागून, फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा, विवेक काही करी म्हणी. ते न माधवे ऐकिले, हट्टासीना सोडिले. यत्न लोकांचे वाया गेले, त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास चला सदनी, अन्नाविण राहू नका, तेही म्हणणे माधवाला. नाही पटले तसाच बसला, समर्थांच्या सान्निध्याला. नाम घेत हरीचे, रात्र झाली 2 प्रहर. तमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द किर्र. होऊ लागला वरच्यावरी, आसपास कोणी नाही. ऐसे पाहून केले काही, कौतुक ते लवलाही, स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर. आ पसरून माधवावर, धावून आले भक्षावया. तेणे माधव पळाला, घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी, ऐशा पाहून स्थितीसी. समर्थे धरिले सौम्य रूप, आणि बोलले गरजून, हेच का तुझे धीटपण. तू काळाचे भक्ष जाण, असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली. तेथे पळाया नाही उरली, यमलोकांत जागा तुला. माधव ऐसे ऐकता, झाला विनये बोलता. यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी ताळा हो. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणांप्रत, महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते, ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकराते, यमलोकीन धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी, आहेत जरी बहुवशी. परी त्या जाळणे तुम्हासी, नाही मुली अशक्य. काही सुकृत पदरी होते, म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते, यमलोकना तयासी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे केले हास्यवदन. महापतिता पावन, साधूच एक करीतिकी. श्री मनारायण नारायण, ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची, वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया. ओखटी ही प्रपंच माया, त्यांत पुन्हा गोवू नको. तथाच तू ऐसे महाराज वदले. तू जे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले. जन्मास येणे भूमीवर, ऐशा रीती दोघांचा. संवाद गुप्त स्वरूपाचा, झाला त्या वर्णण्या वाचा. नाही माझी समर्थ, इहलोकीचे देहभान. माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जन.
उपवासे फिरले मस्तक, म्हणून वेडेचार करी. जनकल्पना नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणून वर्णाऱ्या. असो माधवाचे देहावसान, समर्था सन्निध झाले जाण. चुकले त्याचे जन्म मरण, गजाननाच्या कृपेने. असो एक्या समयी भली, समर्थांची इच्छा झाली. ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा. वेद श्रवणे देव देवा, आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा. एक एक रुपया तो द्यावा, घनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले, शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळवण्याची साच, आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्यान तयारी. ब्राह्मण धाडील श्रीहरी, तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले, चंदनाचे उटणे केले. आंत केशर कालविले, तैसा आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला, जा नत होते विबुध हो. थाटांत वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मनी येत, ते पूर्वी रमानाथ. कमी न पडे यत्किंचित, ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत है चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी, वंशज त्याचे करीती है. हा दास गणू विरचित. श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकासी दावो पथ. विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्यायः समाप्त.